जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात खोदण्यात आलेल्या ड्रेनेज लाईन रस्त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे। येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। महापालिकेच्या बेजबाबदार कामाविरोधात येथील स्थानिक नागरिक आमरण उपोषणाला गुरु नानक शाळेसमोर बसले होते। नागरिकांनी उपोषणाला प्रतिसाद देत तब्बल 700 सह्या करून महापालिकेचे निषेध नोंदवलाय। अखेर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी संबंधित पीडब्ल्यूडी विभागाला आदेश देऊन पत्र काढून नवीन सुसज्ज रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले। त्यानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले असून जर दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यास महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। सर्वप्रथम मी जनसंवाद न्यूज व उल्हासनगरमधील तमाम पत्रकारांचे आभार मानतो। गेल्या 8 वर्षापासून गुरु नानक शाळेच्या परिसरातील रस्ते पूर्ण खड्डेमय झाले होते। ड्रेनेजचं काम ईगल कंपनीने सुरू केल्यापासून पूर्ण धुळीचं साम्राज्य होतं। त्याच्यामुळे ह्या विभागातील सर्व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता। तर तो आम्ही विचारात घेऊन माननीय विशालजी सोनवणे, वामदेव भोयर साहेब आणि आमच्या सर्व मित्रमंडळींनी या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात केली। आज उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त शहर अभियंता यांनी आम्हाला पत्र दिलं की ताबडतोब ह्या रस्त्याचं पूर्णतः नव्याने डांबरीकरण करण्यात येणार आहे। म्हणून आम्ही आज उपोषण थांबवलेलं आहे, उपोषण सोडलेलं आहे। पुन्हा एकदा आम्ही सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी धुळीचे साम्राज्य त्याच्यावर उपाय काय? धुळीच्या साम्राज्यावर एकच उपाय आहे की पूर्ण रस्ता क्लीन करून त्याच्यावर नवीन डांबरीकरण करणे, हा एकच उपाय आहे आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला वाटते। किती दिवसामध्ये पूर्ण करणार काय? महानगरपालिकेने आश्वासन दिलेलं आहे की आता हे ईगलच्या कंपनीचं थोडंसं डांबरीकरण झालं पॅच की नव्याने रस्ता सुरू होईल 15 दिवसांनी। पीडब्ल्यूडी के इंजीनियर आके गए हैं। उन्होंने आश्वासन दिया है 15 दिनों में यहाँ का गुरु नानक स्कूल के परिसर का पूरा डांबरीकरण का काम करके देने वाले हैं। फिर भी हमने उनको बोला है आप 15 दिन का आश्वासन दे रहे, फिर भी हम आपको 5 दिन एक्स्ट्रा दे रहे। अगर 20 दिनों में ये काम पूरा नहीं होता है तो हम उल्लासनगर महानगर पालिका पे जन आंदोलन छेड़ने वाले हैं। फिर भी हमारा उनसे यही दरख्वास्त है कि 15 दिन में ये काम पूरा कर दिया जाए। और सबसे पहला कल हम आंदोलन पे बैठे थे 9 तारीख को, आज 10 तारीख है, आंदोलन हमारा पूरा हुआ है। हमें यहाँ के परिसर के नागरिकों का और कुछ पॉलिटिकल पार्टीज़ का, जैसे राष्ट्रवादी कांग्रेस, अजीत दादा गट के, सामाजिक न्याय विभाग के अनिल जी बंगाले, फिर उल्लासनगर रिक्शा चालक मालक शहीद मारुतिराव रिक्शा चालक मालक संगठन का भी हमें अच्छा पाठिंबा मिला है और यहाँ के नागरिकों का भी पाठिंबा मिला है। बस हमारी यही विनंती है कि जल्द से जल्द ये रास्ता बना दिया जाए। अभी फ़िलहाल के लिए हमने हमारा जो अनशन है वो स्थगित कर दिया है। आगे का जो भी है 15 दिन बाद अगर रास्ता नहीं बनता है तो अगली भूमिका हम जल्दी जाहिर करेंगे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।